मग अरे आपण गावच्या ट्रेनला येतो तेव्हा चार्जिंग असते ती रूम मध्ये गेल्यावर लावणार. तर भाई आपण आता चाललोय. जा वरती पाया आपण पडून तर रेडी आहे. बॅग बिग पाया पडून ये जा. हा जातो. तर बाब्या बाब्या बाब्याचं तर जेवण चालू आहे. आता जेवणाचा टाइम. आता पण निघतो. त्याला फोन आलाय. आपण आता निघूया. येतो येतो. तर भाई आपला रेडी आहे. आता ऋषी भाई रेडी आहे. चल भावा बस जाऊया. रूट बघून घे. किती किलोमीटर आहे? म्हणून मला तिने नाही जायला सांगितलं. ती बोलली तू नको जाऊ, मी जाते ना, मग आज तू घरीच थांबत. आणि मामा आला ना रे गावावर. हा भाई म्हणून घर सांभाळ तू. तुझी गरज आहे घरी. आज तू घरी थांब. पुढच्या नेक्स्ट ट्रिपला आपण जाऊ. हा ठीक आहे. चल भाई. हो, हा चल. तर रे भावांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. तर भावांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आपण आता चाललो एका ठिकाणी बाहेर. रिव्हील करणार थोड्या वेळानंतर. आणि आपला या वर्षीचा नवीन वर्षातला नवीन ब्लॉग आहे. सर्वात पहिला ब्लॉग, सर्वात पहिली ट्रिप आणि सर्वात पहिली. कलर बरोबर आहे, चांगला आहे. मध्ये डिस्टर्ब करतोय. रेड नको. त्याने टोपी नाही घेतलेली आणि त्याच्याकडे त्याला ग्लोव्स पाहिजे होते, कारण तो बाईक चालवणार आहे. म्हणून तो ग्लोव्स घेतोय. काय घेतलं? काय सावली ग्लोव्स यूज घेतले बेंच कडक रे. बरोबर. गणपती बाप्पा मोरया. चल भाई. आपल्याला खूप लोक बघतायत, पण आपल्याला लाजायचं विषय नाही. आपल्याला बनवायचा ब्लॉग एकदम कडकवाला. आणि आपला झालेट कुत्रा पण भोगतोय भाई. टंकी फुल केले भाऊ आपण. तर भाई आपण आता थांबलो जरा जास्त. जरा मित्र आमचे अजून येत आहेत, त्यांची वाट बघतोय. ते आपल्याला भेटणार आहेत भांडूपला. आणि आपण भांडूपपर्यंत जाणार आहे. आपण थोडं इथे ॲड्रेस बघतो, कारण आम्हाला ॲड्रेस समजत नाही. तर भाई जरा गाडी थांबवली साईडला. रिव्ह्यू बघा काही तोपर्यंत. तर भाई आपण आता मठाजवळ आलं. हे आपले पोरं भाई मठाच्या बाहेर थांबले आहेत, बसले, झोपलेत. तर भाई आपण आता थांबलो आहे मित्रांची वाट बघत. आणि मठाजवळ उभा आहे. बघा भाई मित्र. आणि आता हा ट्रायपॉड जरा दूर झाला. तो ट्रायपॉड आता मी यूज नाही करत आहे गाडीवरती, कारण कधी पण फोन पडू शकतो. तर भाई फोटोशूट चालू आहे भाई. आपल्या 2 गाड्या आल्यात, आपली पोरं आली आहेत. आपण आता त्याच्यामध्ये काढू भाई. त्याचा कॅमेरा चांगला आहे. फुल टिपटॉप रेडी आपल्या 2 गाड्या. आपला ड्रायव्हर पण रेडी झालाय. ड्रायव्हर काय बोलतात? किती तासाचा रस्ता आहे बाबा सांग? आपला 3.5 तासाचा रस्ता आहे. तर आपण सावकाश जाऊ. का त्याच्या फोनमध्ये डायरेक्ट टेम्पल टाक. स्टोरी वगैरे लाईक करा. भरपूर मेहनत करतो आम्ही स्टोरीला टाकण्यासाठी. स्टोरी वगैरे आहे. आणि हा रिप्लाय येणार ना, स्टोरीला रिप्लाय येतो. तर भावांनो तुम्ही बघू शकता आपण किती मेहनत करतो या स्टोरी टाकण्यासाठी. नक्की भावांनो खूप लाईक करा स्टोऱ्या. आम्ही आता रिपोस्ट करणार त्या.
जाम पहिले पोचे दुखायला लागले भाई, पोचा दुखतोय. फुल फुल थंडी आहे, एकदम भरपूर जास्त थंडी आहे. आणि आम्हाला भाई चायची तलब आली, पोचावीचा दुखायला लागला. गाडीवर बसून जाम थंडी वाजत होती. म्हणजे मी हात सोडतो ना कधी कधी असं एवढी हालत नाही हँडल तो असा त्यामुळे धक 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 धक. हा चलो भाई, आपण आता परत का का भाई आपण आता परत निघालोय. थोडे गरम झालंय पण परत थंड व्हायला चाललंय. पंचवटी जवळ आहे तर नदीतच जाऊया मग. तर भाई आम्ही आता थंडीमध्ये जरा कुडकुडतोय आणि कुडकुडत आम्ही इकडे तिकडे पळून पळून आम्ही शेकोटी पेटवली. त्यांनी तिकडनं झाड तोडून आणलंय. एक नंबर एक नंबर. मनाला शांती भेटली भाई, जरा बरं वाटलं. हे इकडे लाकड आहेत. हे कशाला बसायला. तर भावांनो, तर आमची शेकोटी घेऊन झाली आहे आणि आम्ही आता इकडच्या लोकल लोकांना आम्ही विचारलं इकडे जरा रूम बीम आहे काय कुठं, तर आम्हाला सांगितलं इकडे जर जास्त थोडंसं पुढे जाऊन आहे भक्ती निवास म्हणून, तर तिकडे जाऊन करणार. आणि विचार केलेला बाई फुल आग लावून टाकणार आहे, पण भाई इथे थंडीने फुल वाट लावली आहे. कधी चाललो आहे रूममध्ये. जरा शेकोटी बिकोटी घेतली, थोडं बरं वाटलं आहे. पण आता शेकोटी घेतल्यावर अजूनच थंडी वाजणार आहे. आणि आता गाडी आमच्या इथे केलेत पार्क. आता आपण घेऊन चाललो त्यांना आता भक्ती निवासमध्ये रूमवर आपल्या. आबू 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 आबू. तर भावांनो, आपण एक जागा बघितली आहे भक्त निवास म्हणून एक जागा आहे. तिकडे आपल्याला रूम तर नाही भेटले झोपायला, पण आपल्याला एक हॉल भेटला आहे. तिकडे सर्व लोक झोपली आहेत आणि तिकडे आपण आता झोपतोय. आपली सर्व पोरं झोपली आहेत. आणि ॲक्च्युली तर इथे आपला प्रॉब्लेम असा आहे की आंघोळीला गरम पाणी नाही, आम्हाला थंड पाणी आंघोळ करावं लागणार आहे. फुल कुडकुडून आणि थंडीने फुल सर्वांची हालत टाईट झाली. एकदम हालत टाईट झाली भाई. सगळे कुडकुडत आहेत. आणि बघ आम्ही हुडी घातली, हुडीच्या आतमध्ये काय नाही घातलं आहे आणि मी फक्त टोपी घातली. टी शर्ट घेऊन आलो एक्स्ट्रा, तो आंघोळ केल्यानंतर घालणार आहे. झोप आली जाम. आता वाजले आहेत 4:30, 5 वाजायला आलेत आणि 7:30ला उठणार. आणि 7:30ला उठल्यानंतर आम्ही निघणार त्र्यंबकेश्वर. आणि एवढ्या बस जेवढ्या दिसत आहेत ना, हे सर्व हे एवढी ते भाई आलेत इथेच फिरण्यासाठी. म्हणजे जाम पब्लिक आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो पब्लिक. आपली पब्लिक इकडे झोपली आहे. तर भावांनो, गुड मॉर्निंग भावांनो. आपण इकडे थांबलो आहे. आणि तर भावा शॉर्ट असा आहे की भाई
आम्हाला इथे पाणीच नाही भेटत आहे, थंड पाणी. आणि मी बाथरूमला गेलेलो आणि बाथरूमला जे पाणी यूज केलं भाई, थंड थंड मी गिवअप केला भाई, गिवअप करून टाकला. हातबीत सर्व पूर्ण बॉडी सुन्न पडली. बाथरूमला गेल्यापासून अंघोळ माझ्याने नाही होणार इकडे. तर बघतोय मी इथे पाणी तर नाही भेटत आहे. तर भाई आपल्याला बंद. आणि काका होते, ते काका बोलले इकडे दुकान आहे चालू, मग ते त्यांच्याकडे गेलो, ते पण बंद आहे. आणि तिकडे कॉलगेट घ्यायला गेलेलो, कॉलगेट नाही घेऊ शकत, आता बंद आहे दुकान. आणि आता गरम पाण्याची सोय करायची, कारण भाई नाही करू शकत, ओव्हर थंड आहे भाई, फुल बेकार थंड पाणी. तर आपण सकाळ सकाळी इकडे जुगाड करून आंघोळीची सोय केली, गरम पाण्याची आम्हाला भेटली. आणि आता इथे बसून शेकोडी खातोय किरण आणि मी. भाई त्यांनी थंड पाण्याची आंघोळ केली, फुल मानला भाई भावाला. 8 आणि लाईन तर जाम आहे, 4-5 तास तर आरामात लागणार आहे वर जायला. मला तर शुभ सकाळ, शुभ सकाळ. आपण आता आलो आहे नाश्ता करायला. सकाळी लेट झालाय, 9 वाजलेत आणि आपली पोरं आरामात आपण नाश्ता विष्टा करणार आणि मग नंतर जाणार आहे दर्शनाच्या लाईनवर. पब्लिक आहे. 70 रुपये मेंदू वडा. गरम आहे ना मेंदू वडा? गरम आहे, बसा ना, गरम आहे. बाई दोघं आलेत लय लेट. आई 9 वाजवलेत, 9 वाजवले भावांनी. आंघोळ बिंघोळ करून तयार. डायरी घ्यायला पाहिजे, झोपायला एवढी गर्दी असणार. आता आपल्याला सांगत होते यार, 3 वाजले. तर भाई आपला झाला नाश्ता वाष्टा फुल कडक मध्ये, एक नंबर. आपण आता निघालोय फुल तयारीमध्ये. 7 तास लाईन मध्ये राहायचं उभं आपल्याला. लोक आली दर्शन करून. आम्ही फक्त थोडं टाइम इकडे झोपलो नसतं तर आमचं पण दर्शन आता झालं असताना आपण घरी निघालो असतो. पण भाई सर्व पब्लिक आलाय रिटर्न दर्शन करून. आपण चाललोय तर दर्शन करायला. अरे झूम आपला एंट्री गेट. तू असं काय सांगतोय? आंघोळीच्या वेळी आम्ही तुला झोपला खूप टाइम झाला. सर्वात लेट तर स्वतः उठला. याल सकाळी तर लवकर आंघोळ करून डायरेक्ट दर्शनाला लाईनीत या उभे, नाहीतर खूप उशीर होणार. आणि पूर्ण वाट लागणार शेड्यूलची. तुम्हाला वाटेल की 2 तासात होईल दर्शन, पण त्याला जवळपास 7-8 तास लागणार. तर भाई आपण आता लाईनमध्ये आलो, एंट्री केली. जस्ट आपण आपल्या पब्लिक बघा आहे. तर काय बोलतो भाई ऋषी, सांग. काय बोलू शकत नाही, बोल. हे करायला लागेल. माईक घे ना, तू बजेट वाढत ब्लॉगर बनणार. थोडे तू पण एफर्ट घे भाई. जोपर्यंत एफर्ट नाही घेणार तर कसं काय होणार. मोठ्याने बोलायचं, लाजायचं नाही एवढ्या पब्लिक मध्ये. पहिली गोष्ट लाजायचं नाही. मेन कॅरेक्टर तर आपणच आहे, तू साईड कॅरेक्टर आहे. आपला साईड कॅरेक्टर आहे ऋषी. हे आपला ऋषीचा मित्र विघ्नेश. आपण फक्त झिगझॅग फिरतोय भाई. एकदा राईट लेफ्ट फक्त फिरवतोय भाई. आपण असंच घुमतोय.
जसं त्या मुली ऋषी तुला घुमवलेला बघ आठव, तसंच घुमवतोय ना आपण. आता काय मागणार तू? मी देवाकडे बघा माझ्या बस काय, मला हेच ऐकायचं होतं, हेच ऐकायचं होतं. मी मागेन भाई, कुठल्याच मित्राला काम करायची गरज नाही लागणार. सर्वांना भाई पैसा येऊ दे, पैसाच पैसा. प्रत्येक जण फक्त घरी बसून खाऊ दे आणि मेहनत पण करू दे. असं नाही की पैसे उडवायला पाहिजे, माज नाही आला पाहिजे पैशांचा, पण एन्जॉय केला पाहिजे सर्व मित्रांनी आपल्या, आणि आपली स्वतःची फॅमिली पण, मित्रांची फॅमिली, सर्वांची फॅमिली भाई एन्जॉय. भाई काय पॉझिटिव्ह वाईब्स होते भावांनो, एक नंबर. गाईज नाही बोललो पाहिजे, मराठी आहे ना आपण. भावांनो पॉझिटिव्ह वाईब्स असे देतात, मस्तपैकी फील होते चांगलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. अरे जसं मी मित्रांचं सांगितलेलं ऐकतो तसं याप्रमाणे यावर्षी मी नवीन रील बनवायला चालू करतोय. आणि यासाठी पहिला रील बनवायचं ठरवलं मी एका नवीन ज्योतिर्लिंगचं महाराष्ट्रातल्या तिकडनं सुरुवात करायचं चालू केलं. म्हणून मी आलो आता त्र्यंबकेश्वरला, आणि इकडनं आपण चालू करणार आपली इंस्टाग्रामची रील. आणि सर्वांनी फॉलो वगैरे करून टाका, 10-12 कमेंट पण करा, 10-12 कमेंट ते कंपल्सरी करा सर्वांनी. पण नाही, थोडा कॉन्फिडन्स अजून बिल्ड नाही झाला आहे. हां, तुम्ही पण असं सुरुवात करा आणि घाबरू नका. हे मोटिवेशन वगैरे नाही जमत रे. असतील तुमचे मित्रच असतील पहिले, मित्रांना हसवा, सर्वांना हसवा आणि खुश राहा. तुम्ही पण असं एन्जॉय करा. बरोबर बोललो ना? बरोबर. हाय करो, हाय. हाँ, कुमार साई गाडी मेरा नाम आहे भाई. आपले फॉलोअर्स वाढलेत, आपले सबस्क्रायबर आपले वाढलेत. हे एवढे लाईनमध्ये सर्वांनी आपल्याला विचारलंय की यांना आम्ही आता मध्ये जायला रस्ता दिला, मध्ये घेतला. तुम्ही पण मदत करा, त्यांचं पण, त्यांच्या चांगल्या ब्लेसिंग तुम्हाला पण लागतील. चांगले कर्म करा भाई. 1 मिलियन देख रहे हो, 1 मिलियन भाई, 1 मिलियन भाई. जय शिवाजी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, हर हर महादेव. काका खूप सपोर्ट करतात आम्हाला, तर त्यांना आपण आता ते काका आहेत, त्याचा मुलगा दादा झाला ना, ते एज वाटतात, थोडे अंकल टाईप दिसतात. असं बोलायचं नाही, असं एवढं मी जास्त चांगली रिस्पेक्ट दिली ना त्यांना, काका. तर मंडळी आपण बघा आता पोचलोय त्र्यंबकेश्वर देवस्थाना ट्रस्टकडे. बघाच तुम्ही व्ह्यू. आपण ज्या व्ह्यूसाठी आपण 3 तास वेट केलं, तो आपण आता पोचलोय. हा भाई, आपला काना भाई बसलाय. तर भावांनो 3 तास झाले आम्हाला या लाईनमध्ये, अजून आम्ही इथेच आहे. 1 वाजला दुपारचा, आणि आता 1 वाजता घरी पोचायचं होतं, पण आम्ही अजून पण इकडेच बसलो आहे. स्वप्नामध्ये येतो. रात्री रायडिंग केली जाम, त्याने दमलाय भाई. तर आम्ही आलेलो त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये, पण आम्ही एकटे नाही आलोय, आमच्यासोबत एक शॉर्टकट गँग आली आहे. तर त्याची माहिती तुम्हाला ऋषिकेश सांगणार. मला थोड्याच वेळात दाखवू आम्ही शॉर्टकट गँगची टीम.
त्यांचे लीडर आणि त्यांचा कसा क्रम आहे तुम्ही लाईनीत दाखवा. तर अरे पाहूया, कोण आहेत बघूया. ते? अरे थांब आल्यावर दाखवतो. अरे पण कोण आहेत ते? लेडीज महामंडळ. पण त्यांनी केलं काय? अरे ते सांगायचं आपल्याला. सांग काय. त्यांनी असं केलं की लाईन सोडून मध्येच शिरले. मोठ्याने आणि बोल जरा. परत एकदा त्यांनी लाईन तोडली आणि प्रयत्न केला, पण त्यांचा प्लॅन फसला सेक्युरिटीमध्ये. तर त्यांना आम्ही नाव ठेवलं शॉर्टकट गँग. तुम्हाला दाखवतो ना थोड्या वेळात. हे बघ आता येतात आमच्या समोर. हे बघा 1 2 2 3. तर आमचा खाना झोपलाय भाई. बघा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात. थांब थांब नको 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 थांब थांब राहुल थांब ना. पुढे चल ना. झोपलेला आहे. पुढे पुढे ये ना. अरे पुढे ये ना. इकडे ये ना. भावाचे डोळे लाल झालेत आपल्या कानाचे. तर भावानी ऋषिकेशनी आता ठरवलंय आत्ताच आणि यांनी एक पसंत केली आहे मुलगी. तर आता तो लग्नाच्या तयारीमध्ये लागलाय. विचार करायला चालू केलाय त्यांनी भावाने. पण आपल्याला बघायचं ती मुलगीचे ऑप्शन आहेत की नाही. तर आम्ही आता आणि ट्रेड घेणार आम्ही. तर आम्ही ऑप्शन ट्रेड करणार. हा ऋषिकेशच्या फ्युचरमध्ये ती ऑप्शन असणार की नसणार. किती पाहू शकता. पुन्हा एकदा आपले शॉर्टकट गँग दिसत आहे. शॉर्टकट गँग आमची इकडे आमच्या बाजूने चालली आहे. भावांना पूल बांधील की आमचा साई भाऊ आलेला आहे संकेश्वरला. तर नक्की. फॉलो करा आणि 4-5 कमेंट की त्याचा मोटिवेट होईल की अजून व्हिडिओ चांगला टाकेल. हा फॉलो आणि आणि ऋषीला पण फॉलो करा आणि चांगल्या पोरीने भावांना ऋषीला फॉलो करा. सपोर्ट करा. ऑप्शनच्या ट्रेडिंग करतो त्या पोरींची ऑप्शन ट्रेडिंग करायची आहे त्याला. तर तिची आवडती मुलगी फ्युचरमध्ये ती ऑप्शन असणार तिचे की नसणार. पण आपला भाऊ ऑप्शन ट्रेड करेलच करेल नक्की. आपला भाऊ ऑप्शन म्हणून त्याला मिळते का जागा ते चेक करायला लागेल. प्रयत्न चालू आहेत आमचे. तर बघायचं आपल्याला तिचे ऑप्शन असणार की ऋषी तिचं ऑप्शन असणार. फ्रेममध्ये तर आपली शॉर्टकट गँग बघा. पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहेत. आपली शॉर्टकट गँगची लीडर आणि भेटते काय बघूया. आपला ऋषिकेश एक मोठा ट्रेडर आहे. ऑप्शन ट्रेड करतो. पण त्या मुलीच्या लाईफमधला ऑप्शन बनून राहिला आहे. छान वाटतं. तर भाई कसं वाटतंय तुला आता? तो आता थोडा सदम्यामध्ये आहे. त्याचे डोळे बिळे बघू शकतात. काल थोडा इमोशनल झालेला. मी त्याला खूप सपोर्ट दिला इमोशनल. तसा तुमचा भाव नक्कीच देतो. सर्वांची मदत करतो आणि खूप सपोर्ट करतो भावांना. आम्ही 9 वाजता लाईनमध्ये होतो आणि आता वाजलेत 2:30 आणि आपण 5.5 तास टोटल झाले आपले आणि आपण लाईनमध्ये अजून. पण आता आपण वाटतंय पोचणार आहे. आपला 6 तासांचा लाईनमध्ये राहण्याचा पेशन्स, एवढाचा वेटिंग, रात्रभरचं ट्रॅव्हलिंग, पूर्ण रात्रभर जागरण आणि एवढ्या मेहनतीने एवढं कष्ट करून 2 सेकंद आतमध्ये राहण्यासाठी. हो. आणि आपण एवढी मेहनत आणि एवढी त्रास घेऊन आपण आता पोचलो आपल्या याच्यावर. याला काय बोलतात जागेला काय बोलतात? आपल्या स्टॉपला काय बोलतात आपलं डेस्टिनेशन. हां आपण आता आपल्या डेस्टिनेशनवर आता पोचतोय. आता आजा मागे. तर भाई आपण आता पोचलो. आपलं दर्शन वगैरे झालं फुल मस्तपैकी एक नंबर. आणि खूप भारी वाटतं इकडे. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. एक नंबर फील होतं आहे. आणि तुम्हाला दाखवतो इकडचे थोडं मंदिराचा व्हिडिओज वगैरे. थोडे सिनेमॅटिक तर काय आहे ना काढू नाही शकत
कारण कॅमेरा क्वालिटी एवढी खास नाही, पण तुम्हाला जेवढं दाखवलं थोडा व्हिडिओमध्ये तुम्हाला तेवढा मंदिर दाखवू शकतो तेवढा दाखवतो. जरा काम चालू आहे मंदिराचं, आपले मित्रांचे फोटो वगैरे शूट चालू आहे. तर आपण आता निघतोय आणि भाई क्लब जाणारे आणि इकडे जाणारे मित्र बनवा, पण असे मंदिरात जाणारे मित्र भावांनो नक्की बनवा. ऋषिकेश हे भाई कुठे आहे भाई? एक चांगली लाईन बोललो मी, पुढे गेले ते. तर भाई आपण आता निघतोय घरी जायला आणि आपण चाललोय. तर भाई आपण आता निघालो भाई, आता आपण चाललोय घरी. प्रसाद विसाद घेतला भाई, फुल भरपूर 25 बॉक्स घेतलेत घरच्यांसाठी सर्वांना वाटायला बिटायला, कुरमुरे घेतलेत. आणि आपण आता निघतोय डायरेक्ट घरी. नाश्ता विष्टा काहीतरी खाऊन भूक लागली आहे. आणि आत्ता वाजलेत 5, घरी पोचायला वाजणार अजून 5 तास लागणार, म्हणजे 10 वाजतील आरामात. ठीक आहे, आता आपण मित्रांची वाट बघतो, कुठे राहिलेत मागे. काहीतरी घेतात, फुल मार्केट जमलंय बघा. ओ दाखवतो तुम्हाला तो पुढचा. काय आलं की नाही? मार्केट बघा गाईज. आपण भाई आपण खातोय दुसरा, आणि सकाळपेक्षा तरी चांगली टेस्ट आहे. भूक लागलेली जोरात एकदम. आणि या मित्रामध्ये आपल्याला पापड आणि दही एक्स्ट्रा दिलं आहे स्पेशल म्हणून. आणि चांगली. तर भाई आपण केला चेंज वगैरे, आणि आपण आता निघायला रेडी झालो आहे. आपले पोरं जेवतात अजून. आपल्या आता गाड्या काढू आणि आता निघू लगेच पटकन, कारण घरी जायला लेट होणार आहे. आणि बघा पटापट आता काय ब्लॉग एंड करायला जातोय, तोपर्यंत रिव्ह्यू बघा. ह्या फोनमध्ये काय आहे ना बघ. चालू ठेव.